नमस्कार, मी कोकणी गणेश शेडेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला प्लॅन आहे इकडे लोणावळ्याला जायचा एकविरेच्या आईच्या दर्शनाला. तर त्यासाठी आम्ही लोक सर्व चाललो आहे. म्हणजे आम्ही चौघजण, म्हणजे मी, पप्पा, आई, प्रियंका, सानू आणि सर्व प्रियंकाच्या बहिणी, प्रियंकाची आई वगैरे असा आमचा सर्वांचा जायचा प्लॅन आहे. अचानक ठरला, कालच ठरला आहे. तर आता आम्ही चाललो आहे इकडून ट्रेननी, पनवेलवरून ट्रेन आहे तर त्यांनी चाललो आहे. आणि तिकडे अजून जायचा पत्ता नाही आहे. आता वाजले 1:04ची ट्रेन आहे इकडे पनवेलवरून. तर बघू आता तिकडे कसं राहायचं, काय कुठे राहायचं आहे ते तिकडे जाऊन डिसाईड करू आणि उद्या सकाळी दर्शनाला निघू. तर ही व्हिडिओ तुम्ही बघत राहा, खूप मजेशीर होईल. खूप तुम्हाला देखील एकविरा आईचं दर्शन करता येईल या व्हिडिओमार्फत. तर बघत राहा ही व्हिडिओ. तर आता पहिला आधी इकडून निघायचं आहे, आपल्याला जायचं अंधेरी स्टेशनला. इथून आता ऑटो करू आणि ऑटोने जाऊ. नंतरला मग तिथून वडाळावरून मग पनवेल. तर असा प्रवास होणार आहे. आणि जे ठाण्याला राहते प्रियंकाची बहीण वगैरे ते लोक डायरेक्टली पनवेलला आपल्याला भेटतील. बाकी 2 नंबर बहीण तर तिची इथेच राहते आणि मोठी बहीण तिची गावाला आहे, त्यामुळे ती येऊ नाही शकत आहे. तर चला आता बघू आता कसं काय आपली व्हिडिओ होते ते आणि काय मजा मस्ती येते ते. तर बघत राहा ही व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमची सानू दाखवतो तुम्हाला कशी तयार झाली ते. सानू हे बघ पिलू दाखव इकडे. पिलू ये टोपी 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 इथं उभी दा. पिल्लू याच्यावर उभी दा टोप्यावर उभी दा. वाव वा 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 वा. हाय कर सर्वांना पिल्लू. हाय कर. हाय कर. ए सर्वांना हाय कर सानू. हाय हाय. असं ब्लँकेट दे सर्व. ब्लँकेट असं कर. हां हां बोल. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां समजलं तुम्हाला? ओके असंच करा. ओके हां. आणि बोल आमच्या व्हिडिओ बघत राहा. बोल आमच्या व्हिडिओ बघत राहा. बघत राहा. थोडं बोलते त्याची, अजून प्रॉपर बोलता येत नाही. हां अजून 2 वर्ष कंप्लीट नाही झाले. आता या 27 तारखेला होणार 2 वर्ष कंप्लीट. आई पप्पा ह्यांना मी पहिल्यांदा आम्ही लोक असं घेऊन चाललोय, असं म्हणजे बाहेर गावा व्यतिरिक्त कुठेतरी दुसरीकडे असं पहिल्यांदा घेऊन. छानू हे इकडे बघ काय कर. हाय हाय. पोचलो आम्ही आता इकडे पनवेलला. तर गाडी पण लागली. ही जी मागे जी दिसते तीच आहे नांदेड, पनवेल नांदेड म्हणून त्या गाडीचं नाव आहे. तर आता बाकीचे पण बसलेत. आता आमच्या टोटल इकडे 10 सीट आहेत. पण ॲक्च्युली स्लीपर डबा आहे, ऑप्शन नव्हतं म्हणून आम्हाला स्लीपर काढायला लागलेलं. तर तसं तर झोपायची काय म्हणजे झोपून जायची काय गरजच नाही. आमच्या 4 तिकीट तर वेस्टच आहे. आम्ही लोक इथंच आता सर्व एकत्रच बसलो आहे. तुम्हाला देखील दाखवतो आता कोण कोण आहेत ते आमच्यासोबत. तर बघत राहा. बघा ही आपली पब्लिक आहे. सर्वांना घाम आला इकडे आता गरमीने. हे हाय करा सर्व, हाय करा. हाय छोटू. हा आपल्या खूप व्हिडिओज बघतो. छोटू हाय कर. हाय. तू हाय कर. कुठे काय मग अर्णव पप्पा नाही आले तुझे, तर मग तू मिस करतो की नाही त्यांना? हा करतो. आता कामाला येते बोलत होतो यायला पण नाही आले. त्यांना बोला आता नेक्स्ट टाइम नक्की जाऊया आपण. हा आता बोलतो ते. हां
सध्या आता गाडीचा टायमिंग आहे 4 वाजताचा. आता अजून 10 मिनटं बाकी आहेत. तर आता 10 मिनटांनी निघेल गाडी. प्रवास हा एवढा काय लांबचा नाही आहे. 1-1.5-2 तासामध्ये आपण पोहोचू तिकडे लोणावळा स्टेशनला. तर म्हटलं आपण आता ॲक्च्युली सीट नव्हतं भेटत, ऐन टायमाला काढलं होतं आपण. तर आता सेकंड सीट स्लीपर काढले, सेकंड सीट काढायची होती, पण ठीक आहे. चला इकडे राहिला. चला आता भाऊजी पण बघतील ना व्हिडिओ, त्यांना काहीतरी बोला. मिस कर या, आम्ही अजून पण वाट बघते तुमची. चपाती बनवा, चपाती. सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. चालू ट्रेन पकडली तरी नशीब भेटली टायमावर. तरी मी म्हटलं सरप्राईज दिला, सरप्राईज. हे 5 मंदिर आहेत ना, 5 मंदिर एकत्र आहेत ते. अरे 5 मंदिर एकत्र आम्ही गेलो होतो ना, ते माहिती आहे, मी व्हिडिओ टाकला होता. अरे आम्ही खोपोलीला गेलेलो, खोपोलीला. हा जाऊन आले नाही इकडे. हात खाली हातगार खाली. अरे यार चोखत भाजी पुड्या आणले ती हे नको. त्यांची कलम सकाळी अजून आली की परत घ्या. नाही, मला नाही आवडत, मला नाही आवडत. अच्छा, मला पाहिजे का जांभूळ. मला परत घ्या. जस्ट पोचलो आता आम्ही इकडे लोणावळा स्टेशनला. आता बघू आता तिकडे राहायची काय आता व्यवस्था होते ते. तर प्रवास हा छोटाच होता, 1-1.5-2 तासाचा होता. मध्ये क्रॉसिंग वगैरे लागलेली, तर अर्धा-पाऊण तासाचा त्यामध्येच गेला. आता आमचा टायमिंग कसा होता इकडे 5:30-5:45च्या आसपास काहीतरी होता, आणि आता वाजले 6:15 वाजलेत काहीतरी. म्हणजे ठीक आहे, अर्धा-पाऊण तास लेट झाला थोडा, पण ठीक आहे. कसं पाहिजे हॉटेल? स्विमिंग पूल वाला हॉटेल. हां, बघूया आता कसं भेटते ते. स्विमिंग पूल वाला हॉटेल भेटलं तर मी मग त्याच्यातच राहील 2 दिवस. हां ना, मी फिरते, मी राहील तिथे. आ गए सब लोनावला. हाय करा दिदा. ट्रेनने इकडे आम्ही पहिल्यांदा आलो आहे लोणावळा स्टेशनला. आता बघू, आता इकडून आता मेन म्हणजे आमचा टास्क आधी पहिला आहे राहायचाच. आता बघू आता कसं काय भेटते इथून ते. चालू बघा, कोणाला पण बाय करते इकडे, जो दिसेल त्याला बाय करते. अम्मा दाखवतो साधा. चल अम्मा बघूया. चला आता कुठे आता काय दादा बोलते? कुठे अम्मा?
कसा परत कर. बुम बुम गाडी कर. बुम बुम गाडी कर. साडेआठ पावणे 9. जस्ट आता फ्रेश झालो आम्ही लोक आणि आता म्हटलं थोडं खाऊन येऊया कारण की आम्ही दुपारी जेवलो तेवढं. आता म्हटलं डायरेक्टली जेवणच येऊ. तर आम्हाला इकडे रूम पण भेटलं. लगेच आता खूप आम्ही इकडे शोधलं. खूप शोधल्यानंतर एक आम्हाला इथं फायनली इथे वरती एक रूम भेटला आहे. दाखवतो तुम्हाला नंतर कसा रूम वगैरे कसा आहे तो. तर आता मी पहिला जेवून येऊया म्हणजे आता दाखवतो. आता आम्ही चाललो जेवायला. आता इथे मागे सर्व उभे आहेत. ओमकार विला असं या विलाचं नाव आहे. तर इथे लकीला आम्हाला भेटले. तिथं रूम एकच रूम भेटला आहे. तो पण मोठा आहे म्हणजे बेडरूम हॉल आणि किचन पण आम्हाला देत होते. बट आम्ही म्हटलं आम्हाला किचनची काही गरज नाही. तर त्यामुळे बेडरूम आणि हॉल दिला आहे. पण मस्त आहे कारण की बाकीच्या ठिकाणी आम्ही बघितलं सेपरेट रूम भेटत होते. पण हा एक आम्हाला असं भेटला की जिथे दोन्ही पण आम्ही म्हणजे सर्वजण आम्ही एकत्र राहू शकतो. आम्ही चाललो आहे आता जेवायला. ही कोंबडीच्या दुकानात नाही सॉरी. आम्ही चाललो आहे आता जेवायला. रात्री इथे राहणार आहोत. मस्त चहा, थंड वातावरण आहे. चहा करणार आहे. मजा येते. किटल आणले आम्ही गिटल आणले. चहा पावडर साखर सगळं आणलेलं आहे. एन्जॉय करणार आहोत. मस्त. भाऊजींना जॉब कोणाला भाऊजी काय खायचं? काय आई हे बघा सानू बघा. हे बघा सानू हाय कर. हाय. हे बघा सानू बघा. हे बाजी लॉलीपॉप खाणार. आजी ना लॉलीपॉप खाणार आहे. आजी व्हेज आहे आणि बाकी सगळे खाणार आहे. हे बाबा हे सगळे आहेत. इथे पण आहेत. हे बघा पप्पा बघा. हा बघा दादा. आता आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. म्हणजे दर्शनाला जाणार. स्टे ट्यून. आणि इथे मी आहे. तर चला आता आम्ही आता जेवणार आहे. हे बघा सगळे. ए इथे बघा. हे बघा सगळे. आणि हा बघा दादा. ही आजी आता व्हेज मंचुरियन सूप घेते. हे बघा आता दादा ट्राय करतोय. आजीचं व्हेज मंचुरियन सूप आहे. हे बघा. हे बघा. गरम आहे. हे बघा. हा मला हा घे थांबा. अरे व्हिडिओ कशाला काढतोय? कसा वाटला? कसा वाटला? बस आई घ्या बाबा घ्या. चटणी दे जराशी. एक घ्या. गायब. चिकन फ्राईड राईस नाही घ्यायचा. बबली बोलली ना. नाही त्यांनी घ्या. सर्व पहिला ताव मारतायत सर्व. लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप. 2 घेतले बस झालं. अर्णव लॉलीपॉप बघा. हवा पण मस्त येतो एकदम. आमची सानू कुठे आहे? सानू आमची सानू.
बिस्किट खाते होते नाही हा शेव खाते. शेव खाते शेव. हां ओके. मी दाखव बाई. असं देतात. घ्या. ते घे भाकरी. गरम आहे. गणेश घे. घेतो. मराठी झाली असते. बटर चिकन आता याच्यात साधा राईस मागवला तरी चिकन आणली चिकन एकच बसली असते. एकच बाद झाली असते. 2 मागवले मध्ये बटर आहे. बटर आता तर तेच राहिले नॉर्मल आहे चिकनच आहे. चिकनला वेगळी फोडणी. आम्ही इकडे जेवण करण्यासाठी आलो होतो. इकडे एक स्वीटसार्ट खानावळ आणि चायनीज कॉर्नर म्हणून आहे. जेवण खूप मस्त होतं. टेस्ट पण खूप भारी होती. तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण एकदा आलात तर इकडे नक्की व्हिजिट करा कारण की याची टेस्ट आणि सर्व्हिसिंग जी आहे ना ती खूप मस्त होती. दिदा दिदा कुठे चालली तू बाईक घेऊन? दिदा कुठे चालली बाईक घेऊन? कुठे चालली बाईक घेऊन? चौकासा गाडी पडायची बिडायची. हाय करू. सर्व इकडे पानं खायसाठी इथे थांबलेत. गोडपान गोडपान गोडपान. आई नाही खाणार आई नाही खाणार छान ना छान ना विचार छान पण ठेवायचो. टीव्हीवर दिसतील. भात खाल्ले नाव सांगा. नाव सांग. त्याचं नाव. हे बघा, असं बघ. काढलं काय? भाऊ इकडे बघा. आपल्याकडे आपण एक पान भेटतो हा जास्त थंड असतो म्हणून त्याच्यामध्ये दिला नाही तुम्हाला. अच्छा भाऊने इथे सर्व गोडपान बनवलं आपल्यासाठी. तुम्ही थोडं बोला तुमच्या पाण्याबद्दल सगळं हे सांगा. पानाबद्दल काय बोलायचं आता. भाऊने आपल्या इथे सर्वांसाठी इथे गोडपान बनवलेत. हे कोणतं पान आहे बोललात? रामपेरी रामप्यारे. हे आपलं नक्की try साधं करा. मसाला गोड पाणी. अच्छा हां खावा. मी नाही पान खाल्लं. तो आपण आता मोठी गेलो ना तो बाहेर गेला बनवून. पाच पाच नाही ते आपल्याला पुसायचं. हा तुझा ना नाही अर्धा लोटतो अर्धा खाली पडेल. नाही काय बाबा तू दुसऱ्याला पण पाडशील आधी ये. दादा कुठे कुठे काढतो ते
अरे द्या आंबे आंबे सर्वात आंबे खातात आंबे दाखवतो आपल्या गावचे आंबे आहेत. कचरा टाकायचा. हा हे बघ आहे ना लाईट लाव जागजुक जागजुक वा वा राजापूरचे आंबे खूपच गोड छान. एक नंबर. मस्त आहे हा ना, मग. एकदम मस्त. पुऱ्यात पोर आहे, गोड. बाहेर काढले वाटत ते राजापूरचे आंबे. बाहेर काढले वाटतं पण दरवेळेचं महत्व पण इकडे. हवा पण मस्त आहे ते इथे एकदम. हे दोन्ही काढून टाका आता. आहे ना? काढ टी-शर्ट. वा 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 चानू वा वा कसे कसे चालू पलत पलत छोटू तू पण नाच छोटू तू पण नाच. नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग सानू गुड मॉर्निंग बोल बोल इकडे बघ गुड मॉर्निंग बोल. आमच्या सानूची पण गुड मॉर्निंग झाले. माझी पण तयारी आता म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता तयारी वगैरे केली आहे. तर आता सर्व एक एक जण आंघोळी करत आहेत. आता वाजलेच 6:15. आम्हाला तर जायचं आहे इकडे देवीच्या दर्शनासाठी. म्हटलं लवकर जाऊन लवकर येऊया कारण की ऊन वगैरे पण नंतरला पडणार तर त्याआधी म्हटलं जाऊन येऊया. तर आता बघू आता जशी तयारी होईल तसं आम्ही लोक निघू. आता इकडे पण मस्त गार वारा सुटला एकदम आणि थंडी वगैरे पण आहे इकडे थोडीफार. मुंबईसारखं इकडे गरमी नाही आहे. हवा पण येते ती पण एकदम गारगार अशी येते. तर तुम्हाला दाखवतो आता सकाळचं वातावरण इकडचं कसं आहे ते. प्रियंकाची पण आता आंघोळ वगैरे झालेली आहे. यस जस्ट फ्रेश झाली ती. जस्ट थंडी आहे. आम्हाला खूप मच्छर चावले रात्री. माझ्या मुलगीला पण खूप मच्छर चावले. झोपलीच नाही ती. सांग तुझं दुखणं सांग. तिचं काय दुखणं सांगू तुझं काय दुखणं. तुझं काय दुखणं सांग. मच्छर चावली नाही. दो नाही भेटलं. मी 2:30 वाजता भोंगा पसरला पाठी अर्णव पण आहे. अर्णव झाली की नाही तयारी. आता करतोय आता करणार तयारी हां आणि होईल आता. ओके. आणि श्लोक कुठे आहे. तो आहे आता झोपला आता उठेल. उठेल ते बघ आमची काय तुला जाते. आता माईची पण इकडे आंघोळी वगैरे झालेली आहे. दिदा गुड मॉर्निंग. दिदा बोल गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला आता आम्ही निघालो इकडे दर्शनासाठी. आता वाजलेत सकाळचे 7:30. तर आता सर्वांची तयारी वगैरे झाली. तर आम्ही निघालो आता. पाठीमागं इथे पप्पा आहेत. पप्पा हाय. आम्ही तसं इकडे जो हे घेतलं जे रूम घेतले ते ह्याच्या पायथ्याशीच आहे म्हणजे मंदिराच्या पायथ्याशीच आहे. तिथून म्हणजे एक 5 मिनटाच्याच अंतरावर. ते काही जास्त लांब नाही आहे. ओमकार विला म्हणून आहे तिथे आम्ही लोक राहिलो. आता जायचं आहे आता मेन टास्क. आता आईचं वगैरे आता आईला पण आता जमतं की नाही बघूया आता वरती चढायला.
आई आहे आणि प्रियंकाची पण आई आहे. तर बघू आता जावं लागेल आता हळूहळू. आम्ही आता इकडनं ती ऑटो असते 50-50 रुपये देऊन तर पर सीट मागे, तर त्या ऑटोने आलो आता वरती. आणि आता इथे चहा पिण्यासाठी थांबलो. तिकडे दिले कोरोना खाऊ दे ना. सेल पडला तर का पडेल. आम्ही चालू केलं आहे का आधी व्हिडिओ. सुरुवातीला अशी छान छान दुकानं, इथे सगळी दुकानं आहेत. आम्ही चालतोय, आईने पुढे गेली हळूहळू चालत. हा व्ह्यू बघा, हे बघा, हा बघा व्ह्यू. हा व्ह्यू बघण्यासाठी तुम्ही नक्की या. खूप सुंदर वाटतं इथून, खूप छान वाटतं. सानू ये. सानू पण आमची चालत येते बघा. ह्यात काय कमी असते ओटीत ना का भाऊ. पोचलो आता आम्ही इकडे वरती. प्रियंका, मम्मी सानू इकडे बघ. आम्ही पोचलो. गर्दी खूप आहे इकडे मंदिरामध्ये. लाईन बघा, आता तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आले ते. साडेआठला वरती आले, 7:30ला निघालेले. पंखा बघा, सानूचा पंखा बघा. सानू तो पंखा दाखव. वा वा, आमच्या सानूला गरम होतं ना, म्हणून पंखा, छोटा छोटा पंखा तिच्यासाठी, छोटा छोटा पंखा.
ठीक आहे, तर एवढी पण काही गर्दी नाही म्हणून नाही चालतं हां सर्व पटापट चालतात, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. झालं आता आम्ही आतमध्ये पण पोहोचतो. आता वाजले 8:30 पावणे 9 झालं काहीतरी. म्हणजे आम्ही एक 7:30 वाजता निघालो होतो, म्हणजे 1-1.25 तासामध्ये आम्ही लोक इथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे, म्हणजे मला वाटतं 9:30पर्यंत आमचं सर्व होऊन जाईल दर्शन वगैरे. 9:30च्या आधीच होईल. मला हवं का हां नावा घालते मला. जस्ट आता दर्शन झालं आहे आणि आम्ही लोक बाहेर आलो आहे. निघू आता थोडे इथं फोटो वगैरे काढू आणि मग निघू. पण खूप चांगल्या प्रकारे इकडे दर्शन झालं. लाईन आम्हाला वाटलं पहिलं थोडी जास्त होती, टाईम जास्त जाईल, बट लाईन पटापट जात होती, त्यामुळे लवकर दर्शन झालं. म्हणजे आता नाही म्हटलं 9:15 वाजलेत, म्हणजे पटकन झालं. एक 7:30ला आम्ही लोक आलो. 2 तासाच्या आतमध्ये आमचं दर्शन वगैरे सर्व झालं. तर आता आम्ही निघतो आहे. आता फोटोज वगैरे काढून आम्ही लोक खाली निघतो. मला पण लागलं नाही. लाईन दाखवती पण तशी आहे लाईन, कानू तसं यायचंय चालत. आम्ही तरी पायथ्यापर्यंत रिक्षाने आलो. तू नशी लाईन अशी वरती आहे इकडे येऊन. सकाळी लवकर आलो तर गर्दी तेवढी नाही भेटली. 9:30 झाला तसं. हां तेच बोलतो. झालं ना, बरं झालं. सानू उन्हाची सानू कंटाळा आला सानू असता. बघा हवेची मजा घेते. सानू वा अरे फुटलाच ना अजून. कशी दिसते ती बघ. पाय कसं पडते. वा व्हेरी गुड. हां नाकात बोट घालते. चला आम्ही लेणी
रघुनाथ रघुनाथ तेवढ्यासाठी ठीक आहे. पहिली झाकणं लाव मग काय टाकू आईला फोन कडे उचलत पण नाही. चला 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 चलो 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 चला आता आम्ही निघालो आहे आता घरी. आता वाजलेत 5:30 वाजायला आलेत. तर आणि आमची ट्रेन आहे तिकडून 6:40ची आहे इथून लोणावळ्यावरून. तर खूप मजा आली, खूप एन्जॉयमेंट केला आणि खूप मस्त झाली अशी ट्रिप. तिकडून आम्ही जेव्हा दर्शनावरून आलो त्याच्यानंतरला आम्ही लोक इकडे थोडं जेवलो वगैरे, जेवून आलो नंतरला मग थोडा आराम वगैरे केला आणि आता निघतो आहे. तर खूप मजा आली आणि हा ॲक्च्युली मागे जो दिसतो आहे आपला विला होता आणि इथे राहण्याची पण उत्तम सोय होती आणि रूम पण चांगल्या प्रकारे होता. जर बघितलं असेल आता तुम्ही, मस्त होता रूम. म्हणजे आमच्या ॲक्च्युली सर्व आम्ही टोटल 10-12 लोक होतो. तर सर्वांना मस्त आलं कारण की आम्ही जे बघितलं होते दुसरे रूम ते म्हणजे एका रूममध्ये 5-6 लोक असे फक्त हे म्हणजे 5-6 लोकच फक्त राहू शकत होते असं बोलत होते. पण हा एक रूम भेटला की इथे आम्ही सर्व एकत्र राहू शकलो. तर मजा आली कारण की सर्व आम्ही एकत्र होतो. आता बघू, आता अजून तरी पण आमच्या प्रियंकाच्या मोठ्या ताईंनी मिस केले हे सर्व. बट ठीक आहे ताई, बघताय ना व्हिडिओ, आपण परत एकदा जाऊ, टेन्शन आहे का घेऊ. तर चला आता मी व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे. भेटू पुन्हा आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.